हा व्हिडिओ टँक क्लिनिंगसाठी नवीन पद्धत बहुतेक लोक वापरत असतील, पण ह्याला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये टँक ही माझी बरेच महिने घाण होती आणि गेले आठवडेभर ह्याला क्लीन करतोय. त्याच्यासाठी दोन गणितं महत्त्वाची आहे. एक वॉटर स्प्रे, जे आत बुडून घाण जी गोळा होती त्याला फोडण्याकरिता. दुसरा एक ब्रश, जे काच क्लीन करण्यासाठी. आणि एक पॉवर सक्शन टूल, जे टँकच्या आत टाकून डस्ट कलेक्ट करता येईल. ह्याच्यामध्ये मी बरीचशी डस्ट काढून घेतलेली आहे, घाण काढून घेतलेली आहे. आणि अजूनही घाण पाणीमध्ये आहे. हे तुम्ही एअर फिल्टरमध्ये बघू शकता. आणि डबल फिल्टरेशन पंप वापरला आहे, हँड ऑन. एक आणि दोन, ह्याला 3-4 वेळा मी साफ केलेला आहे. आणि आता टँक बऱ्यापैकी स्वच्छ दिसत आहे. या क्लिनिंग पद्धतीने आपल्याला पाणी बदला ह्याची गरज लागत नाही, सतत पाणी बदलायची गरज नाही आणि सतत पाणी काढायची गरज नाही. आणि व्यवस्थित क्लीन पण होते. फक्त लक्ष देऊन व्यवस्थितपणे करणे हे गरजेचं आहे. आणि ही पाहू शकता, डस्ट बऱ्यापैकी दगडामधून स्प्रे टँकच्या फोर्सने आतून बाहेरच्या बाजूला ढकललेली आहे. बघू शकता, बऱ्यापैकी योग्य आहे. हा एक टँकचा व्हिडिओ आहे. दुसरी टँकमध्ये पण तसंच साफसफाई करायची आहे. आणि अजून 2 टँक करायचे आहेत. त्याचबरोबर अजून 2 टँक करायचे आहेत. स्टेपनी क्लिनिंग करणे आणि थांबून क्लिनिंग करणे योग्य राहतं. ह्याच्यामध्ये माशांनाही त्रास होत नाही आणि झाडांनाही जास्त काही त्रास होत नाही. फक्त जी माती खाली बसलेली असते त्याला अजून माती, याने ॲक्वा सॉईल ज्याला आपण म्हणतो, ती ॲड करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आज पुरता. ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी परत देईन, ज्याच्यामध्ये टँक आपणास कशी साफ झाली हे दाखवता येईल. आणि मी पुढं टूल्सचा वापर कसा करायचा, जे मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं आहे, ते पण दाखवेन.